अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं आयुष्य बरबाद करणाऱ्या अशा 28 सवयी कोणत्या आहेत ज्या आपल्याला बरबाद करू शकतात. याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, या सवयी कोणत्या आहेत लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली सवय आहे ती बघा, आपल्या क्षमतेपेक्षा कधीही जास्त कर्ज घेऊ नका. दुसरी गोष्ट, आयुष्याचा जोडीदार निवडताना त्याच्याविषयी सर्व माहिती जाणून घेऊनच त्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याचा निर्णय घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट, सोशल मीडियाच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहायला शिका. जितकी गरज आहे तितकंच तुम्ही त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा. चौथी गोष्ट, आपल्या आयुष्यातून आपली एखादी जवळची व्यक्ती सोडून गेल्याचा जास्त शोक करत बसू नका. मान्य आहे, त्या व्यक्तीला विसरणे तुमच्यासाठी थोडंसं कठीण आहे, परंतु बघा, जीवन तर हे प्रत्येकाला जगावं लागत असतं. त्यामुळे त्या व्यक्तीला विसरण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पाचवी गोष्ट, आळस. बघा, आळस हा माणसाचा शत्रू आहे, म्हणून आळस जर तुमच्या अंगामध्ये असेल तर तो तुम्ही लगेचच काढून टाका. सहावी गोष्ट, बघा, असं म्हटलं जातं की जशी संगत आहे तसेच गुण पण आपल्या अंगी येतात. त्यामुळे तिचा जो काही माणूस असेल ना, जो काही संगत असेल ना, ती नेहमी तुम्ही आहे ना चांगल्या लोकांची संगत करा. कारण वाईट जर संगत तुमची असेल तर तुम्ही सुद्धा त्या वाईट मार्गांनाच जाल. आणि संगतीनेच माणूस घडत असतो. जशी संगत तशी रंगत म्हणून तर म्हटलं जातं. त्यामुळे नेहमी तुम्ही चांगल्याचीच संगत धरत चला. वाईटाची संगत माणसाला नेहमी अधोगतीकडेच नेली जाते. सातवी गोष्ट, कधीही बघा, आपली कमाई बघा कमी असेल तर तुम्ही जास्त खर्च करू नका. फक्त दुसऱ्याला देखावा म्हणून तुम्ही पैसे जे आहेत ते त्याची तुम्ही उधळपट्टी करू नका. कारण त्यामुळे कधीही आपल्या कमाईपेक्षा कधीच जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त दुसऱ्याला देखावा करण्यासाठी जास्त खर्च करून स्वतःचं नुकसान करून तुम्ही घेऊ नका. कधीही अंतरून पाहूनच पाय पसरावेत. म्हणून जेवढी आपली कमाई असेल त्यापेक्षा कधीच जास्त पैसे खर्च करू नका. आठवी गोष्ट, वेळ बघा कधीच कोणासाठी थांबून राहत नाही. त्यामुळे आपापल्या करिअर असेल, बिझनेस असेल, नोकरी असेल, त्याच्यावरती तुम्ही तुमचा फोकस ठेवा. कारण संकटामध्ये बघा कोणीच आपल्या मदतीला धावून येत नसतं. त्यामुळे शक्य असेल तितकेच तुम्ही सेविंग करण्याचा प्रयत्न करा. कारण संकटाच्या वेळी तुम्ही केलेली जी काही सेविंग असेल, जी काही बचत असेल, तीच बघा तुमच्या कामी येईल. तुमचे कितीही नातेवाईक किंवा कितीही जवळचे व्यक्ती असतील तर कोणीही ते कामाला येत नाहीत. लोक फक्त बघा बोलण्यापुरतेच असतात. म्हणून आपली जी काही बचत आहे, आपली जी काही सेविंग्ज आहे, तीच आपल्याला नेहमी आपल्या कामामध्ये मदतीला येऊ शकते. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर 9वी गोष्ट, व्यसन बघा कोणतंही असू द्या, ते दारूचं असू दे, तंबाखूचं असू दे, सिगारेटचं असू दे किंवा मग प्रेमाचं असू दे, व्यसनी माणसाला बघा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय दुर्बल बनवत असतं. तसेच बघा, व्यसनामुळे भले भले जे काही सुखी संसार आहेत ना, ते उद्ध्वस्त झालेले देखील तुम्ही पाहिलेले असतील. त्यामुळे आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीचं व्यसन जे आहे तर ते करू नका. पुढची 10वी गोष्ट, राग बघा हा क्षणाचा असतो, परंतु भले भले बघा सुखी संसार मोडून टाकण्याची जी ताकद आहे ती या रागामध्ये असते. त्यामुळे आपला राग बघा क्षणाचा राग असतो, त्यामुळे आपलं खूप नुकसान करून जातो. म्हणून नेहमी तुम्ही आहे ना रागावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, ज्यावेळेस तुम्हाला राग येत असेल त्यावेळेस शक्य तितकं तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. नाहीतर बघा, ज्या ठिकाणी असं तुम्हाला वाटतं की राग येणार आहे तुम्हाला, पण त्या ठिकाणून तुम्ही निघून जाण्याचा प्रयत्न करा. आणि राग शांत झाल्यावर, क्रोध शांत झाल्यावर कळतं की आपलं किती नुकसान झालं आहे. बघा, आपला हाच राग आपल्या नात्यांमध्ये मोठा दुरावा आणत असतो. त्यामुळे नेहमी तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याचे बघा 2 शब्द ऐकून घेतल्याने बघा माणूस कधीही लहान किंवा मोठा होत नाही. उलट आपल्यामुळे बघा ही जी काही गोष्ट घडते त्यामुळे आपल्या नात्यामध्ये आलेला जो काही दुरावा असतो तो कमी होतो आणि प्रेम वाढतं. त्यामुळे तुम्ही राग करू नका. राग भीक माग अशी ही म्हणच आहे. त्यामुळे ना रागावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढची गोष्ट आहे 11वी. बघा, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये इतकं जास्त महत्त्व देऊ नका की जर बघा आपण एखाद्या व्यक्तीला खूप महत्त्व देत गेलो आणि आपण बघा त्या व्यक्तीशिवाय काहीच करू शकत नाही किंवा जगू सुद्धा शकत नाही, असं ज्यावेळेस बघा समोरच्या स्वार्थी व्यक्तीला कळत असतं ना, त्यावेळेस तो व्यक्ती आहे ना, तो त्याच्या कामासाठी आपला गैरवापर करून घेत असतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये बघा एखाद्याला फक्त गरजेपुरतंच तुम्ही महत्त्व द्या, तेव्हा ते लोक आपली इज्जत करतील, तुमची इज्जत करतील. त्यानंतर पुढची 12वी गोष्ट बघा, जिथे आपल्याला किंमत नाही किंवा बोलवले जात नाही, तिथे कितीही जवळचे मित्र असोत अथवा नातेवाईक असोत,
तरीसुद्धा तुम्ही तिथे त्या ठिकाणी जायचं टाळलं पाहिजे. त्यानंतरची पुढची 13वी गोष्ट, जे बघा आपल्याला आवडत नाही ते करायचे नाही. फक्त बघा दुसऱ्यांची मने जपण्यासाठी स्वतःचे अस्तित्व खराब करून तुम्ही कधीच घेऊ नका. आपल्याला देखील बघा काहीतरी अस्तित्व आहे आणि त्यामुळे स्वतःच्या मनाला जे आवडतं तेच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. इतरांचा विचार तुम्ही कधीही करू नका. करा पण त्यावेळी की बघा तुम्हाला वाटेल की खरोखरच त्या व्यक्तीला तुमची गरज आहे, अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीचा विचार केला तरी हरकत नाही. त्यानंतर पुढची 14वी गोष्ट, बघा सगळ्यांच्याच हो मध्ये हो मिसळणे तुम्ही बंद करा. प्रत्येकाला बघा प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणू नका. कारण बघा समोरच्याला व्यक्तीला जर राग येत असेल तर तो फक्त 2 मिनिटांपुरता असतो. परंतु तुम्ही जर हो म्हणून प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी जर उपस्थित राहू नका. यामुळे काय होईल की आपली इज्जत कमी आहे ना, ती लोक तुमची इज्जत कमी करतील. आपले महत्त्व राहत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये. पुढची 15वी गोष्ट, कोणाने बघा तुम्ही पैसे उसने देऊ नका. खास करून आपल्या जवळचे जे नातेवाईक असतात, माणसे असतात ना, आपण बघा दुसऱ्यांची मदत करत असतो, दुसऱ्याची अडचण आपण सोडवत असतो. परंतु ज्यावेळेस आपले पैसे परत मागण्याची किंवा त्यांना परत पैसे आपल्याला घेण्याची वेळ येते ना, त्यावेळेस मात्र ते जे लोक आहेत ते आपले नातेसंबंध खराब करायला देखील विचार करत नाहीत. त्यामुळे कोणाला कितीही अडचण आली तरी देखील तुम्ही शक्यतो पैशांचा व्यवहार जो आहे ना तो करू नका. दूरूनच सलाम अशी तुम्ही तुमची सवय ठेवून द्या. पैसे न दिल्यामुळे कदाचित बघा समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो, परंतु पैसे देऊन वाईट होण्यापेक्षा पैसे न देऊन वाईट झालेलं कधीही चांगलंच असतं. पुढची 16वी गोष्ट, कोणालाही बघा तुम्ही जामीन राहू नका. आधीचा काळ बघा खूप वेगळा होता. अगोदरच्या लोकांना ना माणुसकी होती, त्यामुळे जामीन राहण्यासाठी जुन्या काळामध्ये विचार करावा लागत नव्हता. परंतु आता हे जग आहे ना, आधुनिक जग आहे, ते बदललेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही 10 वेळेस विचार करूनच करा. आता बघा लोकांमध्ये माणुसकी अजिबातच शिल्लक राहिलेले नाही. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, अशीच आत्ताची परिस्थिती झालेली आहे. आपण बघा समोरच्याची कितीही मदत केली, परंतु समोरचा जो व्यक्ती आहे ना, वेळ आल्यावर सर्व विसरून जातो. त्यामुळे दूरूनच नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवा. जास्त कोणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर पुढची 17वी गोष्ट, बघा एखाद्याशी खूप घट्ट मैत्री देखील तुम्ही करू नका. कारण मैत्री करणे चांगले आहे, मी नाही म्हणत नाही, परंतु अगदी खाण्यापासून तर प्रत्येक गोष्ट शेअर करण्यापर्यंतची जी घट्ट मैत्री असते ना, ती नसावी. यामुळे बघा समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातल्या आपल्या ज्या काही उणिवा असतात ना, त्या माहीत होत जातात आणि वेळ आल्यावर तीच व्यक्ती आपली जी काही मानसिकरित्या आपल्याला आहे ना, तो ब्लॅकमेल करू शकतो. म्हणून मैत्री तुम्ही कितीही करा, परंतु बघा आपल्या ज्या काही पर्सनल वैयक्तिक ज्या गोष्टी असतात ना, त्या तुम्ही तुमच्या त्या मित्राला आहे ना अजिबात शेअर करू नका. असं केल्यामुळे तो त्या गोष्टींचा कधी गैरवापर करेल हे कधीही तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे पुढची 18वी गोष्ट, कोणाच्याही बघा आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नका. बऱ्याच जणांना सवय असते की बघा आपल्या स्वतःचं सोडायचं आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहण्याची. परंतु यामुळे कसं होतं की आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते खराब होतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये बघा आपल्या घरात काय चालू आहे त्यावर आपली ऊर्जा तुम्ही खर्च करा. जेव्हा बघा समोरचा व्यक्ती येऊन त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी आपल्याला सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणाच्या आयुष्यामध्ये उगाचच ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. पुढची 19वी गोष्ट, तुम्ही ना कधीही स्वावलंबी बना, परावलंबी कधीही बनू नका. प्रत्येक गोष्टीसाठी बघा दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. स्वतःचे काहीतरी वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्याला असे वाटते की माझी वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे मला काय करायची आहे कष्ट करण्याची, परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की बघा जोपर्यंत तुमचे आई वडील आहेत तोपर्यंतच तुमच्या ज्या काही सर्व इच्छा आहेत ना त्या पूर्ण होतील. एकदाचे बघा आई वडिलांचे छत्र जर आपल्यावरून गेले तर मग आपल्या डोक्यावरून छत्र हरपलं आई वडिलांचं, तेव्हा मग आपल्याला जाणीव होते की स्वावलंबी बनण्याची. म्हणून स्वतःची काहीतरी वेगळी ओळख निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ज्यामुळे बघा आपल्याला आपल्या मनासारखं आयुष्य जे आहे तर ते जगता येईल. खास करून बघा गृहिणींनी तर प्रत्येक वस्तू घेण्यासाठी पतीजवळ आहे ना तुम्ही पुढे हात करण्यापेक्षा स्वतः एवढं तरी कमवावं, जेणेकरून आपल्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत ना त्या आपण पूर्ण करू शकू. आयुष्यामध्ये बघा कोणता दिवस कसा येईल हे काहीही सांगू शकत नाही. नशिबाने बघा जर आपल्या याला एखाद्या आयुष्याच्या अशा वळणावर आणून टाकलं ज्या ठिकाणी आपल्याला एकटं आयुष्य काढावं लागेल, त्यावेळेस आपल्याला स्वावलंबी होण्याचा आहे ना खूप फायदा होऊन जातो. पुढचा 20 नंबरचा पॉईंट, आयुष्यातले कोणतेही निर्णय बघा घेण्या अगोदर आहे ना तुम्ही 10 वेळेस विचार करा, जेणेकरून बघा त्या ज्या काही गोष्टीचा तुम्ही निर्णय घेतलेला त्याचे चांगले वाईट परिणाम आहे ना काय होतील याचा विचार करूनच तुम्ही निर्णय घ्यावा. घाईघाईमध्ये बघा कधीही घेतलेला निर्णय आहे ना तो नेहमी चुकीचाच ठरत असतो.
पुढची 21वी गोष्ट, आपल्या बघा ज्या काही वैयक्तिक खाजगी गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही प्रत्येकाजवळ सांगत जाऊ नका. लोक बघा जितकं तुमचं रडून ऐकतील आणि मग दुसरीकडे जाऊन आहे ना हसून सांगतील. म्हणून आपल्या वैयक्तिक ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या आहे ना तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याजवळ तुम्ही आसरा शोधू नका. या बघा आताच्या आधुनिक काळामध्ये, कलियुगामध्ये तुम्हाला कुठेच आसरा मिळणार नाही. उलट आपल्या आयुष्यामध्ये काय चालू आहे याचं उगीचच सगळीकडे ते बाऊ करत हिंडतील. त्यामुळे तुम्ही कधीही बघा दुसऱ्यांवरती सगळ्या गोष्टी शेअर करत जाऊ नका. पुढची 22वी गोष्ट, आपल्याला बघा किती पगार आहे, तुम्ही किती कमवता, किंवा तुमच्या कमाईचं साधन काय आहे, किंवा तुमच्याजवळती किती पैसा आहे, प्रॉपर्टी काय आहे, घर गाडी बंगला किती आहे, हे तुम्ही कधीच दुसऱ्याला सांगू नका. पुढची 23वी गोष्ट, आपल्या मनातल्या बघा ज्या काही तुमच्या भावना असतील ना, त्या भावनांना तुम्ही दाबून ठेवू नका. काही दुःख असेल, काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर अगदी आपल्या जवळच्या आणि विश्वासाच्या व्यक्तीजवळ तुम्ही मन मोकळं करू शकता. खास करून बघा पुरुषांच्या बाबतीत तुम्ही जर स्वतःच्या भावना एखाद्या बाटलीमध्ये बंद करत गेलात ना, तर खूप वाईट परिस्थिती आल्यानंतर आपल्या भावना ज्या आहेत ना, तर त्या उफाळून येत असतात. म्हणून तुम्ही स्वतःचं मन मोकळं करायला शिका, लाज बाळगू नका याच्यामध्ये. पुढची 24वी गोष्ट, कधीही बोलताना आहे ना तुमच्या शब्दांवरती नियंत्रण ठेवा. कोणताही शब्द बघा तोंडातून काढताना विचारपूर्वकच काढावा. आनंदात दिलेले आश्वासन आणि रागामध्ये घेतलेला निर्णय कधी बघा माणसाला घातकच ठरत असतात. पुढची 25वी गोष्ट, बघा पैसे कमावण्यासाठी कधीही तुम्ही आहे ना जे शॉर्टकट असतात ना ते कधीही शोधू नका. योग्य मार्गाने आणि मेहनत घेऊन जिद्दीने पैसे कमवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. यश किंवा शॉर्टकटने मिळवलेला जो काही पैसा आहे तो बघा माणसाला तात्पुरता आनंद आणि समाधान देत असतो. परंतु कष्टाने आणि जिद्दीने योग्य मार्गाने जो काही कमवलेला पैसा आहे ना तो आयुष्यभर माणसाला समाधान देऊन पुरत असतो. पुढची 26वी गोष्ट, कोणत्याही बघा गोष्टीचा तुम्ही अतिलोभ करू नका. अतिलोभ बघा वाईट असतो. म्हणून थोडक्यामध्ये तुम्ही समाधान मानायला शिका. पुढची गोष्ट, विवाहबाह्य संबंध तुम्ही कधीही ठेवू नका. बघा विवाहबाह्य किंवा अनैतिक संबंधामुळे आपले जे काही सुखी संसाराची केव्हा राखरांगोळी होईल ना ते आपल्याला देखील कळत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करा. एकनिष्ठ राहा. विवाहबाह्य संबंधामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करून घेऊ नका. बघा बाहेरचा व्यक्ती केव्हा तुम्हाला धोका देऊन जाईल याचा काही सुद्धा भरोसा नाही. त्यामुळे विवाहबाह्य संबंधाच्या नादामध्ये न पडलेलं कधीही बरं असतं. पुढची 28वी गोष्ट बघा, नेहमी बघा कोणाच्या तरी धाकामध्ये जीवन जगू नका. तुम्हाला देखील बघा स्वतंत्र जीवन आहे, स्वतःचं आयुष्य आहे. स्वतःच्या मनाने बघा जीवन जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. स्वतःचं अस्तित्व आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या धाकाखाली किंवा दबावाखाली जीवन जगून स्वतःचं अस्तित्व तुम्ही कमी करून घेऊ नका. तुमच्या मनाने बघा तुम्ही तुमचं सुंदर आयुष्य बनवू शकता. तुमचं जे आयुष्य आहे ते खूप सुंदर बनवू शकता. त्यामुळे ना आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला आयुष्य बरबाद करणार ज्या काही 28 सवयी सांगितलेल्या या सवयी तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.